हरिओम. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. स्वामी आणि आशाताईंना नमस्कार करून स्वाध्यायाची सुरुवात करतो. श्लोक असा आहे: यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिः ध्रुवा नेतिर्मतिर्मम. भगवद्गीता नित्यपाठातील शेवटचा श्लोक आहे आणि गीतेचा उपसंहार आहे. भगवान श्रीकृष्णांच्या व्यक्तिमत्वाबद्दल स्वामीजी म्हणायचे की तो योगेश्वर कृष्ण कडक होता, यादव होता, पण मुलायम नव्हता. सगळीकडे त्याच्या मूर्ती चित्रेही दिसायला सुंदर, प्रेमळ दाखवली जात असली तरी तो मुख्यतः लढाऊ वृत्तीचा रणवीर होता. कंसवधाला जाताना बासरी सोडून दिली राधेकडे आणि पुढच्या सर्व आयुष्यामध्ये लढाया लढल्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो रोज ध्यान करायचा. अर्जुन आपल्या जवळचा वाटतो आपल्याला, कारण ज्यांच्या अंगा खांद्यावर खेळलो त्यांच्यावर शस्त्रास्त्र कशी चालवू हा त्याचा प्रश्न आपल्याला व्हॅलिड वाटतो, नैसर्गिक वाटतो. ज्याला भगवंत मनाचं दौर्बल्य म्हणतात. कारण सिच्युएशन काय आहे, समोर भावकी, रिलेटिव्ह, मित्र एवढंच काय, तर गुरूंच्या वेशामध्ये शत्रू उभे आहेत. बॉलिवूडच्या पपेटरी हिरोंना हे कळणं जरा अवघड आहे, पण हॉलिवूडच्या हिरोंनी मात्र ही सिच्युएशन उचलून धरलेली आहे. त्यांना अर्जुन करेजियस वाटतो. भगवंतांनी गीता सांगायला सुरुवात केली मुळीच अर्जुनाचे पौरुष गुण गाऊन. लोकांना कर्ण आवडत असेल, पण अर्जुनाच्या पराक्रमाचा तिन्ही लोकात डंका होता. ज्याप्रमाणे जांबुवंतांनी महावीर हनुमानांच्या त्यांच्या पराक्रमांची त्यांना आठवण करून दिली आणि मग हनुमंतांनी लंकेकडे पहिले उड्डाण केले, त्याचप्रमाणे भगवंतांनी मोहित अर्जुनाला सांगितलं, तू शूरवृत्तीचा ठावो, क्षत्रियां माझी रावो, तुझ्या लाठेपणेचा आवो तिन्ही लोकी. तू शौर्याचे आगार आहेस, क्षत्रियांचा मुकुटमणी आहेस. हे भगवंत बोलत आहेत, म्हणजे तो किती पराक्रमी असला पाहिजे. तुवा संग्रामी हरू जिंतीला, निवात कवचांचा ठावो फेडीला. पवाडा तुवा केला गंधर्वासी, म्हणजे तू युद्धात शंकराला जिंकले आहेस, निवात कवचांचा समूळ उच्छेद केला आहेस आणि गंधर्वांना यश गाण्यास भाग पडलेस. हे ऑफकोर्स पहिल्या अध्यायातले, पण सुरुवात तिथनं झाली गीतेची. याचा थोडासा संदर्भ बघायला गेलं तर आपल्याला असं दिसतं की जेव्हा अर्जुन विशेष अस्त्रविद्या शिकण्यासाठी स्वर्गात राहिला होता, त्यावेळेला आजूबाजूला सर्व प्रकारची सुख असतानाही अर्जुनाचं लक्ष मात्र केवळ अस्त्र शिकण्याकडे होतं. फुल्ली डेडिकेटेड अँड फोकस्ड ऑन द टास्क. याचा परिणाम असा की देवराज इंद्रांनी मान्य केलं की अर्जुनांनी आता 5 विधियुक्त 15 अस्त्रांना संपादन केलेलं आहे आणि देवच त्याला पराभूत करू शकणार नाहीत, तर मानव करण्याचा प्रश्नच येत नाही. हे विधी होते प्रयोग, आवृत्ती, उपसंहार, प्रायश्चित्त आणि प्रतिघात. यामध्ये प्रायश्चित्त या विधीत अर्जुन मारलेल्या जीवाला पुन्हा जीवनदान देऊ शकत होता, इतका तो ग्रेट झालेला होता. पण या सर्व अस्त्रविधींमध्ये पारंगत झाल्यामुळे केवळ अजय तर झालाच तो, पण आपल्या भाषेत तो कधी असा झाडावर चढला नाही, त्यांना त्याचा कधी गर्व केला नाही, डाऊन टू अर्थ राहिला. एवढंच नाही तर 3 कोटी निवात कवचांशी त्यांनी महाभयानक त्याचं युद्ध झालं. त्यानंतर एकट्या अर्जुनानं त्यावेळेला त्याचा जो सारथी होता मातली नावाचा, त्याला ते जे निवात कवच होते 3 कोटी, ते त्यांच्याशी युद्ध करताना अर्जुनाने त्याला मनोबल दिलेलं होतं की मी हे युद्ध जिंकणार आहे, तू काळजी करू नकोस. आणि मग या दोघांनी ते ऍक्च्युली अर्जुनानंच ते युद्ध पूर्णपणे जिंकलं. हे सगळे मायावी राक्षस होते, पण तरी पण अर्जुनाने ते युद्ध त्याच्या बळावर जिंकलेलं होतं. असा तो पॉवरफुल बट हंबल, शक्तिशाली पण विनम्र असा तो अर्जुन होता. समर्थ म्हणतात, हरिभक्त विरक्त विज्ञान राशी, जेणे मानसी स्थापियले निश्चयासी, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे, नसे गर्व अंगी सदा वितरागी.
क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी. नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा, इही लक्षणी जाणीजे योगी राणा. अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण दोघांनाही या वर्णन हे वर्णन लागू पडतं. भगवान अर्जुनाला सांगत आहेत पहिल्या अध्यायामध्ये की हे पाहता तुझे पाडे, दिसे त्रैलोक्य ही थोकडे, ऐसे पौरुष चोखडे पार्था तुझे. सिंहासी झोंबे कोल्हा, ऐसा अपाडूक आथिका जाहला, परित्वा साच केला आजी येथ. सिंहाला जसं कोल्हा झोंबू शकत नाही, त्याच्याशी भांडण करू शकत नाही, तसं अर्जुना तू उठ, म्हणून अजूनी अर्जुना झेणे चित्त देसी हा या हिना, वेगी धीर करून या मना सावधान होई. सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण, संग्रामी हे कवण कारुण्य तुझे. बेसिकली हे दोघं मित्र आहेत, अर्जुन आणि श्रीकृष्ण. भगवानांनी अर्जुनाला मोटिवेट केलं, ज्ञान दिलं, तयार केलं. असं केलं नसतं भगवानांनी तर काय झालं असतं, तर कौरवांनी पांडवांचा नरसंहार केला असता. गुरु द्रोणाचार्यांनी शत्रुत्व घेतलं, पण तिथं श्रीकृष्ण सद्गुरू म्हणून अर्जुनाच्या संरक्षणार्थ उभे आहेत. हो, कारण का ते रक्षणच करत होते. युद्ध संपल्यानंतर प्रथम अर्जुन रथातून उतरला, मग हनुमान उतरले आणि मग शेवटी भगवान श्रीकृष्ण उतरले आणि मग तो रथ भस्मसात झाला. कारण अर्जुनावर केलेल्या अदृश्य अस्त्रप्रयोगांचा भडीमार भगवानांनी थोपवून धरलेला होता. परित्राणाय साधूनाम हे ब्रीद घेणाऱ्या आणि वाहणाऱ्या भगवान श्रीकृष्णांनी नेहमीच 100 कौरवांपेक्षा 5 पांडवांचीच बाजू घेतली. ही गोष्ट खूप महत्वाची वाटते. घोळक्यातून चुकीच्या दिशेने जाणाऱ्यांपेक्षा किंवा घोळक्यातून चुकीच्या दिशेने जाण्यापेक्षा योग्य दिशेने जाण्यालाच महत्व आहे. आणि तिथं आपल्यासोबत कोणी असो नसो भगवान आहेतच, हा विश्वास यामुळे आपल्याला वाटतो. रणांगणाबाहेरच्या कौटुंबिक आणि सामाजिक रणनीतीमध्ये सुद्धा कृष्ण अनबीटेबल होते. अर्जुन आणि सुभद्रा यांच्या लग्नासाठी सुद्धा कृष्णच कारणीभूत आणि सहाय्यक होता. तिचा विवाह दुसऱ्या कोणासोबत होण्याआधी तिला भेटायला जायच्या निमित्ताने तिच्यासोबत विवाह हा एक बेस प्लॅन होता, पण मुद्दामून तिचे अंगरक्षक घटनास्थळी श्रीकृष्णाने उपस्थित ठेवले आणि अर्जुनाच्या रथाची कास तिनं हातात घेऊन तिनंच अर्जुनाचं हरण केल्याचा सीन त्या अंगरक्षकांना कृष्णाने दाखवला. याचा परिणाम असा झाला की अनेक राजे, खुद्द बलभीम ताऊ हे सगळे अर्जुनाच्या विरुद्ध गेले असते, पण अशा पद्धतीनं ही अरेंजमेंट केल्यामुळं हे सगळं टाळलं गेलं. असा होता कृष्ण. आता डिसेंबर महिन्यामध्ये गीता जयंती झाली, तर भगवद्गीतेमधील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादाचा आपण एक संक्षिप्त आढावा घेऊ. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाचं नैराश्य आहे. त्याच्यामध्ये महाभारताच्या युद्धाच्या रणांगणावर अर्जुन आपल्या कुटुंबातील सदस्यांना समोर पाहून भावनाविवश होतो, युद्ध करायला नकार देतो. दुसऱ्या अध्यायामध्ये तत्वज्ञानाचा आरंभ करून श्रीकृष्ण अर्जुनाला आत्म्याचे अजर अमर नित्य स्वरूप समजावतात आणि कर्तव्य निभावण्यावर भर देतात. तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोगाचं महत्व सांगितलेलं आहे आणि अर्जुनाला ते सांगतात की निष्काम कर्माने मानव आपलं जीवन उत्तम बनवू शकतो, कर्तव्य हेच श्रेष्ठ धर्म आहे असा संदेश दिला जातो. चौथ्या अध्यायामध्ये ज्ञानयोग, ज्ञान व कर्माची तडजोड किंवा समन्वय, त्यांच्यात संतुलन ठेवण्यासाठी सांगितलं जातं आणि श्रीकृष्ण आपण दिव्य अवतार असल्याचे अर्जुनाला सांगतात. तर पाचव्या अध्यायामध्ये संन्यास योग सांगितलेला आहे. याच्यामध्ये गृहस्थ धर्म निभावतानाही मोक्ष प्राप्ती शक्य आहे हे स्पष्ट केलं जातं. तर 6व्या अध्यायामध्ये ध्यानयोग आणि एकाग्रतेचा मार्ग सांगितला जातो. 7 ते 12 या अध्यायांमध्ये भक्ती, ज्ञान आणि परमात्मा हे सांगत असताना श्रीकृष्ण अर्जुनाला परमेश्वराचे विविध स्वरूप दाखवत असताना विश्वरूप दर्शन देतात 11व्या अध्यायामध्ये आणि भगवत भक्तीचा श्रेष्ठ मार्ग सांगतात. तर 13 ते 18 या अध्यायांमध्ये ज्ञान, मोक्ष आणि शेवटचा संदेश की तू फक्त माझ्यावर श्रद्धा ठेव, मी तुझं रक्षण करीन, हा दिला जातो. याच्यात आपल्याला पूर्ण गीतेमध्ये काय काय शिकवण मिळते, तर जीवनातील कर्तव्य पार पाडा,
पण त्याच्या फळाची अपेक्षा सोडा. भगवानांवर श्रद्धा ठेवा. तुमच्या मनातील मोह, क्रोध, आसक्ती सोडा. योग, भक्ती, ज्ञान आणि कर्माचा योग्य समन्वय तुम्हाला सत्य आणि मोक्षाच्या मार्गावर नेईल. आता आधी सांगितल्याप्रमाणे अर्जुनाला उपसंहार हा विधी अवगत होता. या विधीमुळे कुठलेही युद्ध विनाकारण करायचे नाही आणि जर युद्ध केलंच तर त्याचं अर्थपूर्ण समापन करायचं, म्हणजे रिझल्ट ओरिएंटेड कन्क्लुजन करायचं हे त्याला अवगत होतं. त्याप्रमाणे भगवंतांच्या माम स्मर युद्धच आणि मन्मना भव या उपदेशाची मानसिक, बौद्धिक, शारीरिक आणि आत्मिक पावती म्हणजे करिष्ये वचनम तव अशी देऊन तो युद्धाला पुढे सरसावतो. स्वामीजी जेव्हा या श्लोकावर बोलायचे त्यावेळेला ते एक विशेष विवरण आहे असं जाणवायचं, कारण ते तेजस्वी असायचं. ते सांगतात की पहिल्या अध्यायामध्ये संपूर्ण पृथ्वीचं निष्कंटक राज्य, इतकंच काय तर स्वर्गप्राप्तीचं आधिपत्यही जरी प्राप्त झालं तरी देखील या इंद्रियांना शोषवणारा हा शोक दूर होईल असं मला दिसत नाही, असं अर्जुन म्हणतोय भगवंतांना. त्यामुळं तुझं शिष्यत्व पत्करणं हा एकच उपाय आहे. तर स्वामीजी सांगतात की ही जी शरणागती आहे, इथून करिष्ये वचनम तव असं म्हणतानाची जी शरणागती आहे, या दोन्हींच्या मध्ये एक फरक आहे. पहिली शरणागती जी आहे ती कंडिशनल आहे, सामान्य पातळीवरची आणि भावनिक आहे. तर भगवंतांच्या सुवर्णमणी सोनया ये कल्लोळू जैसा पाणिया तैसा मज धनंजया शरण येतू असं ज्ञानात्मक रीतीनं सांगण्यासाठी आणि शरण येण्यासाठी जे सांगितलेलं आहे ती उच्च पातळी आहे. सर्व धर्मांपरित्यज्य मामेकम शरणम व्रज असं सांगितलेला गेलेला जो पार्थ आहे तो वेगळा आहे या सुरुवातीच्या सिच्युएशनपेक्षा. 18व्या अध्यायामध्ये हा जो विशेष भाग आहे की ईश्वर सर्व भूतानाम हृद्देशेर्जुन तिष्ठती आणि तमेव शरणम गच्छ, या श्लोकांचा हा जो विशेष भाग आहे की तुझ्याच आतमध्ये असलेल्या तत्वाला तू शरण जा, म्हणजेच मला शरण येणं आहे. हे झाल्यावर भगवंत अर्जुनाला एकदम प्रेमाने विचारतात, कारण का तो त्याच्या आत्याचा मुलगा आहे आणि दोघांच्या मध्ये भावनिक नातं आहे. भगवंत विचारतात, पार्था तुला कळलं का? तू हे ऐकलंस का? तुला कळलं का? तुझा मोह गेला का? असं खूप प्रेमानं विचारतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा तत्प्रसादात मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेहा करिष्ये वचनम तव. असा म्हटलेला जो पूर्ण शरण आलेला जो धनुर्धर पार्थ आहे तो श्रीकृष्णांनी जे काही सांगितलंय ते करायला तयार आहे. अशा रीतीने हा एक प्रकारे ज्ञानी भक्त असून तो क्रियाशील पण आहे. म्हणजे त्याच्या त्या साधारण अवस्थेपासून, साधारण शरण येण्याच्या अवस्थेपासून ते परिपूर्ण शरण येण्याच्या अवस्थेपर्यंत धनुर्धर पार्थांनी स्वतःला विकसित केलेलं आहे. त्यामुळं हे जे विकसित करणं आहे ते कोणामुळं अशक्य झालं? तर योगेश्वर कृष्णामुळं शक्य झालं. त्यामुळे योगेश्वर कृष्ण नसताना धनुर्धर पार्थाला काही अर्थ नाही. म्हणूनच पहिल्यांदा योगेश्वर कृष्ण पाहिजे, म्हणजे आपला जीवनातला उद्देश हा योगेश्वर कृष्ण पाहिजे आणि आपण पार्थासारखे क्रियाशील असले पाहिजे. जिथं कृष्ण भगवंत आहेत तिथे नीती, न्याय, श्री म्हणजे लक्ष्मी हे असणारच आहेत. म्हणजेच शुद्ध अस्तित्वाची जाण जिथे असते तिथे प्रकृती अलाईन झाल्यामुळे या प्रकृतीच्या गोष्टी सहज असतात. अंतरी वसता नारायणे लक्ष्मीसी काय उणे, ज्याची लक्ष्मी तो आपणे बळकट धरावा, या न्यायाने ते आहे. नारायणच हवा मग तिथे नारायणी सेना येतेच. जसे संत तिथे ज्ञान आहेच, जिथे दाहकता आहे तिथे अग्नी आहेच, अशाच पद्धतीनं जिथे भगवंत आहेत तिथे श्री हा आहेच, विजय हा आहेच. असा हा एकच श्लोक सर्व भगवद्गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे आणि त्याच्या अगोदर सर्व उपनिषदांमध्ये जे सांगितलेलं आहे त्याचं जणू काही सार आहे. स्वामीजींच्याच प्रेरणेने झालेला हा स्वाध्याय मी त्यांच्या चरणी अर्पण करतो. हरिओम तत्सत.